कारण जळगाव भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगताना दिसतंय। उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत। उन्मेष पाटील, खासदार संजय राऊत, अनिल देसाई मातोश्रीवर असताना हा पक्ष प्रवेश होईल। उन्मेष पाटील भाजपचे जळगावचे खासदार आहेत। भाजपनं तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज असल्याचं कळतंय। तो विषय आहे तो आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळेल आणि जळगावचा उमेदवार त्यानंतर जाहीर होईल। पक्षप्रवेश करणार उन्मेष पाटील यांचं काय म्हणणं आहे? भाजप त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेकडे स्थानिक लेवलला काही कॅन्डिडेट नाहीये का जे उन्मेष पाटील यांची? शिवसेनेकडे जर उमेदवार नसता तर आपण पाहिल्या आपल्या माध्यमातून इथे साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटलेत। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। राहिला प्रश्न उन्मेष पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतील। उन्मेष पाटीलच हे उमेदवार असतील की आणखी कोणी उमेदवार असणार आहे? कारण करण पवार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आपल्याला लवकरच तो विषय कळेल। उमेश पाटिल शामिल हो रहे हैं क्या? आप थोड़ा उसमें इंतजार कीजिए, आपको सारा चीज ये ध्यान में आ जाएगा। आज उन्होंने उद्धव साहब से, संजय राउत साहब से मिल लिया है, उनसे कुछ बातें की है और आपको पता चलेगा जल्दी। सकारात्मक संजय जी, जर उन्मेष पाटील हे जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर याआधी ज्या सगळ्या बैठका झाल्या, ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, काही संभाव्य नावं समोर आली, त्यांचं काय होणार? आम्ही सर्व निवडणूक लढणार आहोत ताकदीने। सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे सोबत आहेत। उद्यापर्यंत निर्णय होईल। मुंबईला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।